म्हाइंभट हे मराठीतले पहिले चरित्रकार, महानुभाव पंथाचे प्रवर्तक, महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या आठवणींचे संकलन करून त्यांनी लीळा चरित्र हा मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ लिहिला. कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला आहे. कठिया म्हणजे मंदिरातली पूजा अर्चा करणारा पुजारी आणि दृष्टांत म्हणजे एखादं तत्व समजावून सांगण्यासाठी जी कथा सांगितली जाते त्याला म्हणायचं दृष्टांत. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामींकडे मातीकाम चालू होते. गोसावी म्हणजे श्री चक्रधर स्वामी. ते सी बाजत होते. सी बाजत होते म्हणजे थंडी वाजत होती. त्यावेळी खूप थंडी वाजत होती. तेणे भक्तिजनासी व्यापार होववेना अनभट व्यापार करू लागले. व्यापार म्हणजे काम. त्यामुळे भक्तांना काम करणं कठीण जात होतं. मात्र भट्टोबास म्हणजे नागदेवाचार्य यांनी कामाला सुरुवात केली. नागदेवाचार्य हे ज्येष्ठ भक्त होते. ते सतत चपळतेने वावरत. नाथोबाये म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिवसीना. हिवसीना म्हणजे थंडी वाजली नाही. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारलं, नागदेवा तुला कशी थंडी वाजत नाही. तवम भटी म्हणितले, आम्ही वैरागी काईसिया हिबू. तेव्हा नागदेव म्हणाले, आम्ही तर वैरागी, आम्हाला कसली आली थंडी. यावरी सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाही एक विकारुची की गा. यावर स्वामी म्हणाले, हे वानराच्या पिल्ला, प्रत्येक जीवाला म्हणजेच प्रत्येक माणसाला वैराग्य मिरवायला आवडते आणि हा सुद्धा एक विकारच आहे. म्हणजेच स्वामींना असं सांगायचं होतं की कुठल्याही कार्याचा किंवा मी व्रतस्थ आहे याही गोष्टीचा जर अहंकार बाळगला तर तो सुद्धा एक विकारच आहे. यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवण. मग नागदेव म्हणाले, हो तर मग निर्विकार कोण आहे. सर्वज्ञ म्हणितले, वानरेयापूर जीव विकारा वेगळा केव्हेळाही जालाची नाही, मा तू काही वेगळा अससी. स्वामी म्हणाले, जीव हा विकारापासून कधी वेगळा झालाच नाही, मग तू तरी या जीवांपेक्षा वेगळा कसा काय. हो का जी. नागदेव म्हणाले, बरं बरं. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. मग स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. तो दृष्टांत असा. कव्हणी एकू कठिया असे, तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. कोण्या गावात एक पुजारी होता. तो भोगस्थानाची म्हणजे नैवेद्याच्या जागेची साफसफाई करत असे. झाडी सडा संमार्जन करीत असे. जमीन सारवायचा आणि रांगोळी पण काढीत असे. ते दैखोनी गावीचे म्हणती, कठिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. ते बघून गावातले लोक म्हणायला लागले, अरे पुजाऱ्या तू किती छान काम करतोस. बर्वे म्हणजे खूप चांगलं. ते ऐकवनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. दिसवडी म्हणजे दररोज आणि ऐकोनी म्हणजे ऐकून. मग हे ऐकल्यामुळे तो पुजारी खुश झाला आणि रोज अजून अजून चांगलं काम करायला लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी कीर्तीचेची फळ झाले. नेदी म्हणजे देत नाही, पण देवतेने मात्र त्याला कोणतेच फळ दिले नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली की हा खूप चांगलं काम करतो, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळालं, इतर काहीच मिळालं नाही.